नमस्कार, माझा कोड नंबर 24। मी तुमच्या समोर विषय मांडते, पाणी वाचवा जीवन वाचवा। पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण। पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण। पाण्याला आपण जल असे म्हणतो। यामध्ये दोन अक्षर येतात। ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत। जन्मापासून ते लयापर्यंत जे आपली साथ देतं ते म्हणजे जल। मानवाच्या शरीरामध्ये 60 ते 70% पाणी असतं, म्हणूनच तर आपण पाण्याला जीवन असे म्हणतो। अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटामध्ये असताना आपली काळजी घेतं ते म्हणजे पाणी। मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारं पाणी हा प्रश्न आदरणीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या पाठोपाठ जलाग्रही बनतो। या जगात जर कोणते युद्ध झाले तर ते पाणी या प्रश्नावरूनच होईल असे जागतिक संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केले। लोकसभा विधानसभेमध्ये पाणी प्रश्नांवरून गदारोळ होतोय। शेती क्षेत्रांमध्ये पाणी प्रश्नांवरून भावाभावांच्यात खून पडतायत। सार्वजनिक नळावर पाण्यासाठी मारामाऱ्या होतायत। हे सगळंच काय पाहिलं मला असं वाटतं की तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नव्हे तर आताच कुठेतरी सुरुवात झालेली आहे आणि ह्या तिसऱ्या महायुद्धापासून वाचायचं असेल तर जलसाक्षरता, जलसंवर्धन याशिवाय दुसरा पर्याय नाही। सन 2030 मध्ये आपली पाण्याची गरज सध्यापेक्षा दुपटीने वाढणार आहे। म्हणजे आणखी काही पशु, पक्षी, प्राणी पाण्याविना तडफडून मरतील। अहो, निसर्गाने तयार केलेले फुकटचे पाणी आज आपल्याला विकत घ्यावे लागते। गरिबाला हंडाभर पाण्यासाठी वन भटकावे लागते। दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले। दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले। टँकरांनी बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले। टँकरांनी बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले। त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा पण आपल्यासाठी पैशाचे पाणी। धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे। पण लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या प्रगत मानव जातीने माणूस परग्रहावर यशस्वीरित्या उतरवला त्याच प्रगत मानव जातीला अजूनपर्यंत पाणी मात्र निर्माण करता आले नाही। म्हणजेच आपण पाणी निर्माण करू शकत नाही, पण ते काटकसरीने वापरू तरी शकतोच ना। आजची बचत ही उद्याचा आधार। भूजल संवर्धनाचा करूया निर्धार। पण आता तरी पाण्यात कपात करा, नाहीतर भविष्यात कपात पाणी मिळेल। अहो, पाणी वाचवा असं सांगणारे हजारो भेटतील माझ्यासारखे, पण पाणी वाचवणारे, संवर्धन करणारे खूप कमी भेटतील। हीच तर खरी शोकांकित आहे। आपल्या पूर्वजांनी विहिरीत, नदीत पाहिलेले पाणी आज आपण पावसामध्ये पाहतो। मग विचार करा, आपली पुढची पिढी पाणी कुठे पाहिल? अहो, काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा नदीमधून लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावं लागलं। ह्याला जबाबदार कोण? माणूसच ना। त्याने वृक्ष तोडलीत, पाणी अडवले नाही, ते जमिनीत जिरवले सुद्धा नाही। आणि ह्यासाठी ही परिस्थिती बदलवण्यासाठी पावसाळ्यात पाण्याचा थेंब वाचवा, ते जमिनीत जिरवा असं केल्याने संपूर्ण देशाला पाणी पुरवठा करणारा भारत देश जगात एकमेव असेल। अहो, इस्रायलसारख्या देशात फक्त 10% पाऊस पडतो, पण तरी तिथे नंदनवन असते, कारण ह्याला कारणीभूत तिथे वॉटर मॅनेजमेंट आहे। त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा पाणी पडले की ते 7 वेळा रिसायकल यूज होऊनच बाहेर पडते। हे आपण का करू शकत नाही? आज आपल्याकडे पावसाचे 85% पाणी समुद्रात वाहत जाते। आपल्याकडे जलसंवर्धनासाठी पाण्याची कमतरता नाही तर नियोजनाची कमतरता आहे। जलसंवर्धनासाठीच तर जलसंघर्ष करा। खूप काय वेगळं करण्यापेक्षा याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आदर्श घ्या आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपल्या तरुण पिढीला जलसंवर्धनाची खरी जाणीव होईल। थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा। थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा। जल देत जीवन, जलविना मरण। जल देत जीवन, जलविना मरण। आजकाल पाणी असेल तर जीवन, नसेल तर मरण। म्हणून शेवटी जाता या व्यासपीठाची, या विचारपीठाची आणि या साहित्यपीठाची रजा घेताना एवढेच म्हणेन की पाणी हेच जीवन, पाण्या वाचून आहे मरण। पाणी हेच जीवन, पाण्या वाचून आहे मरण। म्हणूनच आपण सारेजण करूया पाण्याचे नियोजन। सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ। सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ। नो वॉटर, नो लाईफ। नो वॉटर, नो लाईफ। धन्यवाद।